ज्या बंडामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली, ज्या बंडामुळे एक सरकार कोसळलं, त्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमधल्या बंडाला आज 3 वर्ष पूर्ण झाली आहेत। बाळासाहेब ठाकरे हयात असताना अनेक दिग्गज नेत्यांनी जय महाराष्ट्र करत ठाकरेंची साथ सोडली होती। मात्र एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे देशाच्या राजकारणात मोठा भूकंप पाहायला मिळाला होता। पाहूयात। एकनाथ कुठे आहे? राम राम। एकनाथ शिंदे शिवसेनेचे नेते सध्या नॉट रिचेबल आहेत। शिवसेनेचं टेन्शन त्यामुळे वाढलेलं आहे। उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये मतभेद असल्याचं कळतंय। परिषदेच्या मतदानानंतर एकनाथ शिंदे नॉट रिचेबल झाले आणि आपल्या आमदारांसह सुरतचा रस्ता पकडला। आज आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललेलो आहोत आणि आपल्या सगळ्यांना माहित आहे बाळासाहेबांनी या देशाला हिंदुत्वाचा विचार दिलेला आहे, त्याच्यामध्ये कुठलीही तडजोड आम्ही करणार नाही। 21 जूनला एकनाथ शिंदे आपल्या समर्थक आमदारांसह गुजरातच्या सुरतमध्ये दाखल झाले। सुरतमध्ये ते ली मेरिडियन हॉटेलमध्ये वास्तव्याला होते। पहिल्यांदा या ठिकाणी एकनाथ शिंदे यांनी शक्ती प्रदर्शन केलं। शिंदेंच्या मनधरणीसाठी उद्धव ठाकरेंनी मिलिंद नार्वेकरांना सुरतला पाठवलं, मात्र नार्वेकर रिकाम्या हाती मुंबईला परतले। गुजरातमध्ये शक्ती प्रदर्शन केल्यानंतर एकनाथ शिंदे सुरतवरून गुवाहाटीला रवाना झाले। बघता बघता काही दिवसातच शिंदेंच्या बाजूने 50 आमदार गुवाहाटीत जमले। आपको पता है हमारे पास 50 लोग हैं, 40 + 10, ये 50 लोग। और अभी देखिए आप, मतलब हम लोग मेजोरिटी में हैं, 2/3 से ज्यादा मेजोरिटी हमारे शिवसेना गठ के पास है, शिवसेना गठ के पास है। और इसलिए हमें कोई भी फ्लोर टेस्ट की चिंता नहीं है। फ्लोर टेस्ट भी होगी, जो भी प्रक्रिया होगी उसमें पूरी तरह हम लोग पास हो जाएंगे। हमें कोई भी रोक नहीं सकता है, क्योंकि डेमोक्रेसी में नंबर्स और मेजॉरिटी को बहुत इम्पोर्टेंस होता है। इस देश में कॉन्स्टिट्यूशन और कानून और रूल्स, इसके आगे किसी को जा नहीं सकता है कोई भी। एकनाथ शिंदे गुवाहाटीत पोहोचल्यानंतर काही दिवसातच गुलाबराव पाटील, उदय सामंत एकनाथ शिंदेंकडे आले। एकनाथ शिंदे जो काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असा ठराव करून आमदारांनी एकनाथ शिंदे यांना त्यांच्याबाबत सर्वाधिकार दिले। गुवाहाटीतून निघण्याचा 1 दिवस आधी म्हणजेच 28 जून रोजी एकनाथ शिंदेंसह सर्व आमदारांनी मिळून गुवाहाटीत कामाख्या देवीचं दर्शन केलं। आम्ही साकडं घातलं, महाराष्ट्राचं हित व्हावं, आसामचं हित व्हावं। आसाममध्ये जी पूर परिस्थिती आली ती सुधारावी आणि मुख्यमंत्री निधीला आमचे शिंदे साहेब यांनी 50 लाख रुपयाचं एक टोकन म्हणून आसामच्या जनतेसाठी दिलेलं आहे। त्यांनी जे प्रेम आम्हाला दिलं त्याच्याबद्दल आसामच्या जनतेचे आम्ही आभारी आहोत। लवकरात लवकर तिथली पूर परिस्थिती सुधारून दे कामाख्या देवीच्या कृपेने, आणि महाराष्ट्रावर सुद्धा असून दे अशी मी विनंती करतो। 29 जून रोजी एकनाथ शिंदे समर्थक आमदारांनी गुवाहाटीवरून गोव्याकडे प्रयाण केलं। त्यानंतर 30 जून रोजी समर्थक आमदारांना गोव्यातच ठेवून एकनाथ शिंदे प्रमुख आमदारांसह मुंबईकडे रवाना झाले। 30 जून रोजी
सकाळी 11 वाजता बहुमत चाचणी होणं अपेक्षित होतं, पण मुख्यमंत्री ठाकरेंच्या राजीनाम्यामुळे बहुमत चाचणीऐवजी थेट फडणवीस शिंदेंचा शपथविधी होणार हे स्पष्ट झाले। दरम्यान यानंतर राजभवनात मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला। देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री पदासाठी शिंदेंच्या नावाची घोषणा केली। भारतीय जनता पक्षाने हा निर्णय केला की श्री एकनाथ शिंदे साहेब यांना भारतीय जनता पार्टी समर्थन देईल आणि श्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील। मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारांशी व्हिडिओ कॉलवरून संवाद साधला। यावेळी सर्व आमदारांनी एकनाथ शिंदेंचं अभिनंदन केलं। एकनाथ संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन। 19 जून 2022 रोजी शिवसेनेचा 56वा वर्धापन दिन साजरा झाला आणि तिसऱ्याच दिवशी म्हणजे 21 जून 2022 ला शिवसेनेच्या इतिहासातील सर्वात मोठं बंड झालं। दरम्यान हे बंड का झालं याची कारणं ही वेळोवेळी एकनाथ शिंदेंनी अधोरेखित केली। 2019 साली आपल्या नैसर्गिक मित्राला सोडून राष्ट्रवादी काँग्रेसशी युती करताना तुमच्या सोबत आमची फरफट केली। वैचारिक दृष्ट्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा आपण विरोधक, पण त्यांच्या गळ्यात गळा तुम्ही घातला आणि मंडळी जेव्हा आपलाच गळा कापायला निघाली तेव्हाही तुमचे डोळे उघडले नाही। महाआघाडीत शिवसेना हा प्रमुख पक्ष, सरकारचा प्रमुख शिवसेनेचा, सत्ताधारी आघाडीतील प्रमुख पक्ष शिवसेना, मुख्यमंत्री शिवसेनेचा, पण शिवसेना संपवण्याचं काम सुरू होतं। आघाडीतील पक्ष आघाडी धर्म पाळत नव्हते, शिवसेनेचं खच्चीकरण होत होतं, शिवसैनिक हवालदिल झाला होता। पक्ष नेतृत्व मात्र धृतराष्ट्राच्या भूमिकेमध्ये शिरून संजय जेवढं आणि जे सांगेल तेवढंच ऐकत होता। महाभारतातला मी सांगतोय आणि त्यामुळेच हे महाभारत घडलं। एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत केलेल्या बंडानंतर दोन्ही शिवसेनांमध्ये आरोप प्रत्यारोपांचा सामना आज तागायत सुरू आहे। बाळासाहेबांचा विचार टिकवण्यासाठी शिवसेनेत बंड केलं। उद्धव ठाकरेंनी शिवसेनेला काँग्रेसच्या दावणीला बांधल्याचा आरोप एकनाथ शिंदेंनी केला। तसंच शिवसेनेत केलेल्या बंडाची आठवण एकनाथ शिंदे वेळोवेळी उद्धव ठाकरेंनाही करून देत असतात। छोटीशी क्रांती आम्ही पण घडवली, मुंबई, सुरत, गुवाहाटी तिकडे पण आम्ही बसेसमधून प्रवास केला। मला हलक्यात घेऊ नका, ज्यांनी हलक्यात घेतलं त्यांना काय झालं माहिती आहे आपल्याला। एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत बंड केलं आणि मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले। एवढंच नव्हे तर आमदार खासदारांच्या संख्याबळावर एकनाथ शिंदेंनी शिवसेना पक्ष आणि चिन्हासह शिवसेना ताब्यात घेतली आणि उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का दिला। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।